नमस्कार. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माझं चपात्या झालेल्या आहेत. भेंडीची भाजी बनवणार आहे. इथं सगळ्यांना प्यायला गरम पाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर जिरा राईस बनवणार आहे, डाळ बनवणार आहे. मिस्टरांना नाश्त्याला थोडा शिरा बनवणार आहे आणि मुलीला आता उठवणार आणि तिला आंघोळीला पाठवणार आणि तिची तयारी करणार. भेटू मग नंतर. म्हणजे भेंडी तयार आहे आणि आमच्याकडे माझ्या तिला भेंडीमध्ये शेंगाचं तूप टाकून भेंडी आवडते. आणि शेंगाचं तूप टाकून भेंडी टाकायची आणि काहीतरी म्हणजे काँग्रेस टाकून आवडते आणि म्हणून भेंडी चला तर मग आता आमचा तिघांचा नाश्ता झाला आहे. माझ्या मिस्टरांचा, मुलीचा आणि माझा. आता त्याच्यानंतर जिरा राईस बनवून घेतलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी आता डाळ शिजायला टाकली आहे. किचनमध्ये शेगडी पुसून घेतलेली आहे पूर्ण छानपैकी, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आता भांडी घासत आहे. सकाळी नाश्ता बनवलेली आणि नाश्ता केलेली सगळी आता भांडी घासून घेते आणि किचन साफ करून घेते. किचन ओटा चला, अशा पद्धतीने माझा किचन ओटा पण साफ झालेला आहे. बघू शकता भांडी घासून पण झालेली आहे. अशा पद्धतीने माझा किचन ओटा साफ झालेला आहे. आता डाळीला फोडणी राहिली आहे, ती जेवणाचे अर्धा तास अगोदर गरम राहील म्हणून नंतर टाकणार फोडणी. बाकी सगळं माझं किचन ओटा वगैरे साफ झालेला आहे. इथं मशीननी पण त्याचं काम केलेलं आहे. मशीन पण झालेली आहे कपड्यांची. आता कपडे सुकायला टाकते. त्याच्या अगोदर आता 11:30 वाजत आले आहेत आणि मुलीची शाळेची तयारी करायची आहे. तिची पण तयारी करून द्यायची आहे. तर चला, किचनचं माझं आवडलेलं आहे. किचनचं मुलीला शाळेत सोडून आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता लादी पुसते. लादी पुसून कपडे सुकायला टाकेन तेव्हा माझं, आणि नंतर डाळीला फोडणी टाकेन. म्हणजे माझं ऑल ओव्हर सगळी कामं होतील. आता लादी वगैरे पुसून घेते. चला तर माझे कपडे पण सुकायला टाकून झालेले आहेत फायनली. डाळीला फोडणी द्यायची होती. डाळ पण रेडी झालेली आहे. मसाले भात होता रात्रीचा, तो थोडासा गरम केलेला आहे. आणि त्याचबरोबर किचनचं पण सगळी साफसफाई झालेली आहे. किचन ओटा वगैरे सर्व साफ झालं आहे. सकाळची सगळी कामं आटोपलेली आहेत, बघू शकता तुम्ही. बाहेरची सगळी लादी वगैरे पुसून झालेली आहे. सर्व काम आटोपलेले आहे. आता आम्हाला ॲक्च्युली देवपूजा करायची नाही आज, कारण माझी एक आत्ते सासू आहे, त्यांचं ॲक्च्युली वय झालं होतं आणि त्या खूप आजारीच असायच्या. त्या आज एक्सपायर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे माझी सासू आज गावी गेलेली आहे. तर घरी मी, सासू, माझे मिस्टर आणि माझी मुलगी, आम्ही 4 लोक असतो. तर आज माझी सासू नसल्यामुळे थोडं घरात एकही माणूस नसेल घरात, तर थोडं घरात शांतता वाटते. जास्त माणसं असेल तर जरा बरं वाटतं, घरामध्ये थोडं शांत वाटतं आहे. आणि मुलगी पण स्कूलला गेली आहे, त्याच्यामुळे अजूनच थोडंसं शांत वाटते. आता झालं आहे माझं काम सगळं आटोपलं आहे. आता आम्ही जेवणार थोड्याच वेळात आणि त्याच्यानंतर, कारण माझ्या मिस्टरांना पण तब्येत ठीक नसते तर त्यांना औषध घ्यावी लागतात टाईम टू टाईम. तर आम्ही थोड्या वेळाने जेवण करू आणि त्याच्यानंतर थोडासा आराम करणार. आणि आराम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा तिची स्कूल बस येते 6:30पर्यंत, लवकर येणार आहे आज. तर तिला घ्यायला जाईन आणि पुन्हा रात्रीच्या जेवणाच्या मागे लागावं लागेल. तर भेटू आपण संध्याकाळी. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज गुरुवार आहे. तर मी स्वामींच्या मठामध्ये आलेली आहे. स्वामींचं दर्शन घेऊन नंतर तिथूनच मुलीला स्कूलमधून आणायला जाणार आहे. तिची बस येईल, तिथून तिला आणायला जाणार आहे.